विमानतळ परिसरातील कचरा व अनधिकृत बांधकामावर कारवाईची प्रशासनाचा इशारा. मीडिया कंट्रोल बातमीची घेतली दखल. कोल्हापूर प्रतिनिधी. विमानतळ परिसरातील घनकचरा व्यवस्थापन व अनधिकृत बांधकामे ही विमान सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे कचरा व्यवस्थापन ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी केलं. कोल्हापूर विमानतळ परिसरातील बांधकाम नियमितीकरण व घनकचरा विल्हेवाट संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले, तहसीलदार स्वप्नील पवार, विमानतळ संचालक अनिल शिंदे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी विमानतळ परिसरातील बांधकामासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण, महापालिका व संबंधित ग्रामपंचायतींचा नाराजी व्यक्त करत नियमांचे काटेकोर पालन व्हावे असेही त्यांनी सांगितले. अनेक दिवसापासून विमानतळ परिसरातील कचरा व्यवस्थापनाची प्रसार माध्यमातून बातम्या झळकत होत्या. याची दखल जिल्हाधिकारी यांनी घेऊन त्यावर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले. कार्यशाळेत अनधिकृत तसेच बांधकामांची ओळख पटवून त्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. नागरिकांच्या आरोग्याशी ग्रामपंचायत आणि प्रशासनाचा खेळ. कोल्हापूर विमानतळ परिसरातील गावांमध्ये सध्या निर्माण झालेली परिस्थिती केवळ सुरक्षेचा नव्हे तर नागरिकांच्या आरोग्यावर थेट घाला घालणारी ठरत आहे. धावपट्टीलगत कचरा पेटवण्याचं वाढतं प्रमाण पाहता स्थानिक ग्रामपंचायती आणि प्रशासन नागरिकांच्या जीविताशी अक्षरशः खेळ करत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. उजाईवाडी, गोकुळ शिरगाव, तामगाव, सरनोबतवाडी